वंचित बहुजन आघाडीचे नांदेडात मुंडन आंदोलन। सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी वंचित बहुजन आघाडी मैदानात। सुभाष आलापूरकर यांच्या नेतृत्वाखाली केले मुंडन आंदोलन। सरकारच्या बहुतांश योजना बड्या लोकांसाठीच आहेत, उत्तम कुमार कांबळे यांचं वक्तव्य। विविध मागण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन। सुशिक्षित बेरोजगारांना MIDC उपलब्ध करून द्या, सुभाष आलापूरकर यांचं प्रतिपादन। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नांदेडात मुंडन आंदोलन। सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या हक्काकरिता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन करण्यात आले। संपूर्ण नांदेड जिल्ह्यातून वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते। देगलूर तालुक्याचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सुभाष आलापूरकर यांनी केले, तर नांदेड जिल्ह्याचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे नांदेड जिल्हा दक्षिणचे जिल्हाध्यक्ष शिवाना रंगले व वंचित बहुजन आघाडीचे नांदेड जिल्हा उत्तरचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर प्रशांत इंगोले यांनी केले। यांच्या मार्गदर्शनाखाली सुशिक्षित बेरोजगार मुंडन आंदोलन यशस्वी झाल्याचे सांगण्यात येते। वंचित बहुजन आघाडी देगलूर तालुक्याच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे देगलूरचे अध्यक्ष सुभाष आलापूरकर म्हणाले की सुशिक्षित बेरोजगार युवकांना प्रतिमाह 5,000 निर्वाह भत्त्याची मागणी केली। तरुणांना विनाकारण 20 ते 30 लाख कर्ज द्यावे, तसेच उद्योग करण्यासाठी MIDC मध्ये जागा उपलब्ध करून द्यावे असे त्यांनी सांगितले। तर प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे यांनी बोलताना म्हणाले की सरकारच्या योजना बड्या लोकांसाठीच आहेत, सर्वसामान्य तरुणांकरिता वंचित बहुजन आघाडीचा लढा आहे असं त्यांनी सांगितलं। या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष शिवाना रंगले, नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर प्रशांत इंगोले, प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे, देगलूर तालुका अध्यक्ष सुभाष आलापूरकर, रमेश भायगावकर, अभिषेक केसराळीकर, संदीप राजुरी, संजय कांबळे, प्रकाश कांबळे, विकास नरबागे, अजय लोगे, मोहन भालेराव, लक्ष्मण पवार, दत्ता कोनापुरे, धनाजी होट्टले, विशाल बोरगावकर, कादरी साहब, दत्ता गवलवाड आदी उपस्थित होते। मिलिंद वाघमारेसह माइंडलाइट मीडिया। बहुजनाचे हृदय सम्राट श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी देशातली बेरोजगारी, शेतकरी, कष्टकरी हा शोषणमुक्त झाला पाहिजे, भीतीमुक्त झाला पाहिजे या अनुषंगानं वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रात काम चालू आहे। या ठिकाणी बाबासाहेबांनी या देशासाठी एक स्वप्न बघितलं होतं। या देशातला सुशिक्षित बेरोजगार हा स्वतःच्या पायावर उभा टाकून त्याला शासनानं राष्ट्रीय धोरणाच्या माध्यमातून कर्ज देऊन त्याला स्वतःच्या पायावर उभा करावं आणि इथं शोषित बेरोजगाराला काम द्यावं ही भूमिका बाबासाहेबांनी संविधानामध्ये मांडली। पण या देशातली व्यवस्था एवढी खतरनाक आहे, सदन माणसाला या ठिकाणी कर्ज दिला जाते आणि सुशिक्षित बेरोजगार त्या ठिकाणी कर्ज मागणी केली असता त्याला कसलेही उत्तर देऊन टाळाटाळ करून त्याला या न्यायापासून वंचित ठेवण्याचं काम इथली व्यवस्था करत आहे। म्हणून या ठिकाणी जिल्ह्याच्या वतीनं आदरणीय शिवाभाऊ नरंगले आणि आमचे जिल्हाध्यक्ष इंगोले, प्रशांतजी इंगोले यांच्या माध्यमातून नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये सबन ST, NT, VGT, OBC छोट्या मोठ्या जाती ज्या आहेत त्या सगळ्या जाती धर्माला या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगाराला बँकेच्या माध्यमातून, महामंडळाच्या माध्यमातून, खादीग्राम उद्योग, LICच्या MIDCचे जागा उपलब्ध करून देण्यासाठी या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही या वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं इथल्या सुशिक्षित बेरोजगाराला न्याय देण्यासाठी मुंडन आंदोलन या ठिकाणी जिल्हा अधिकारी न्यायालयासमोर ठेवलं। तर या मुंडन आंदोलनाच्या माध्यमातून आम्हाला या शासनाला मेसेज द्यायचा आहे, आवाहन करायचं आहे की तुम्ही राजकारण आले की तुमच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट करता की इथला सुशिक्षित बेरोजगारी कमी झाली पाहिजे, इथला शेतकरी हा आनंदी राहायला पाहिजे, शेतकरी हा इथला आपल्याला पोशिंदा आहे जगवणारा।
तो सुखी राहिला पाहिजे आणि 5 वर्षानंतर ही भाषा करत नाही. जातीच्या परमपत्रावर निवडून गेलेले आमचे आरक्षणाच्या माध्यमातून निवडून गेलेले आमचे आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य सुशिक्षित बेरोजगार हे प्रश्न मांडत नाहीत, पक्षाची गुलामी करतात. म्हणून देशामध्ये वरच्यावर या ठिकाणी सुशिक्षित बेकार वाढत चाललेत आणि सुशिक्षित बेकारला न्याय न भेटल्यामुळं व्यसनाधीन होऊन रस्त्यावर येऊन दारू पित आहेत आणि या देशामध्ये शांतता भंग होत आहे. म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या शासनाला आम्हाला विनंती करायचं आहे, या देशातली रोजगारी कमी करा, सुशिक्षित बेरोजगाराला लोन द्या. या अनुषंगानं आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला निघालेले आहोत. शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आमच्यासोबत प्राध्यापक उत्तमराव कांबळे, संजयजी भाऊ कांबळे, संदीपजी भाऊ कांबळे, केसराळीकर हे सगळे आम्ही हे मिळून हे आयोजन केलेलं आहे. आणि या सुशिक्षित बेरोजगाराला जोपर्यंत न्याय भेटणार नाही तोपर्यंत श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकरच्या नेतृत्वाखाली आम्ही लढत राहू. जय भीम, जय लवजी. आज वंचित बहुजन आघाडी नांदेड आणि देगलूरतर्फे आम्ही सुशिक्षित बेरोजगार मंडल आंदोलन आयोजित केलेलं आहे. त्या अनुषंगाने या ठिकाणी जमलेले सर्व देगलूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि देगलूर तालुका अध्यक्ष आणि सुभाषरावजी आल्हापूरकर साहेब इथे उपस्थित, संजय सोनकांबळे सर, त्यानंतर प्राध्यापक कांबळे सर आणि उपस्थित सर्व आमचे वंचित बहुजन आघाडीचे सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व सुशिक्षित बेरोजगार बांधव, आज नांदेड जिल्ह्यामध्ये आमचा वंचित बहुजन आघाडीचा जो सुशिक्षित बेरोजगार मंडल आंदोलन हा मोर्चा आपण जे आयोजित केलेला आहे, तर या मोर्चाचं मुख्य उद्देश असा आहे की महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी खूप वाढलेली आहे. त्या बेरोजगार बांधवांना आज महाराष्ट्रामध्ये न्याय मिळत नाही. त्या बेरोजगार बांधवांना कुठल्याच प्रकारची शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही, त्यांना नोकरीच्या कुठं संधी उपलब्ध नाही. तर या अनुषंगाने आम्हाला सरकारच्या ध्येय धोरणाचा लाभ सर्वसामान्य बेरोजगार बांधवांना मिळावा. त्यानंतर सुशिक्षित बेरोजगारांना जे शासनाच्या रिक्त जागा आहेत त्या ठिकाणी त्यांची भरती होऊन त्यांना नोकरी देण्यात यावी या उद्देशाने आणि सुशिक्षित बेरोजगार बांधवांना 5 लाख ते 25 लाखापर्यंत विनातारण कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे. तसेच जिल्हा उद्योग केंद्राची जी योजना आहे पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, त्यामध्ये 25 लाखापर्यंत विनातारण कर्ज उपलब्ध करून दिलेले आहे सरकारने. तर या योजनेची अंमलबजावणी चांगली आणि कडक झाली पाहिजे, ज्या अनुषंगाने सर्वसामान्यांना रोजगार मिळेल आणि सुशिक्षित बेरोजगार स्वतःच्या पायावर उभा राहील. एवढेच बोलून माझे 2 शब्द. आज आपण सर्वजण वंचित आघाडीच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगार जे आहेत त्यांच्यासाठी एक आंदोलन करताय किंवा शासनाला जागे करण्याचा आपण प्रयत्न करताय. या अनुषंगाने आपण काय सांगता? आज देगलूर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं, नांदेडच्या जिल्ह्याच्या वतीनं आम्ही महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारला हे दाखवण्यासाठी या आमच्या देगलूर तालुक्यातील जे युनिट आहे त्याचे अध्यक्ष आहेत सुभाष आल्हापूरकर आणि त्याचे सर्व सहकारी संजय कांबळे, संदीप राजूरकर, ही जी मंडळी आहे हे नांदेडला जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन इथं सरकारच्या, केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या धोरणाच्या विरोधामध्ये आमची भूमिका मांडणार आहेत. मित्रहो, लॉकडाऊन सुरू झालं 22 मार्चपासून इथला असलेला रोजगार निघून गेलेला आहे. माणसानं भय आणि भूक याच्यामध्ये माणसं मरत आहेत. तर आमच्या युनिटचं असं म्हणणं आहे, वंचित आघाडीचं असं म्हणणं आहे की या देशातला सुशिक्षित बेकार हा तरला गेला पाहिजे. सरकार, केंद्र सरकार उद्योगपतीला जगवण्याचं काम करत आहे, लाखो रुपये त्याला अनुदान म्हणून देत आहे. अरे आमच्या बेरोजगार या देशाचा आधारस्तंभ आहे, याला दिलं गेलं पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे. इथं रोजगार उपलब्ध करून द्या. जर रोजगार उपलब्ध करून देत असाल पर मंथ 5,000 रुपयाची आम्ही त्याला अनुदान, आपण त्याला काय म्हणते मासिक वेतन द्यावं, जेणेकरून तो जगेल आणि आपलं घर चालवेल, ही आमची भूमिका आहे. आणि जर ह्याचं लक्ष वेधण्यासाठी आमच्या युनिटनं काय केलेलं आहे की सरकारच्या पुढं, त्या कलेक्टरच्या पुढं आम्ही मुंडन करणार आहोत. आमचं डोकं आम्ही भाजून तिथं घेणार आहोत. आम्ही आता हे काय निषेध आहे सरकारचा, आणि यापुढे आमची अशा भूमिका राहतील की अर्धनग्न सरकारला जागे करण्याचं काम वंचित आघाडी बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली कमी करून इथल्या लोकांना, इथल्या ज्या बँका आहेत हे ठराविक माणसाला बँका लोन देत आहेत, तर हे सर्वसामान्य माणसाला जगवण्यासाठी आदरणीय मोदी साहेब म्हणाले होते की या देशातला बेरोजगार आम्ही हटवू, पण बेरोजगार हटला नाही, पण बेरोजगार हटत चाललेला आहेत. माणसं आत्महत्या करत आहेत. याचं विवेचन आम्ही या ठिकाणी करत आहोत. याचं लक्ष या
प्रश्नाकडे वळवण्यासाठी सुभाष अल्लापूरकर यांनी जे इथून या भागामधून जे इथल्या तरुणाला न्याय देण्यासाठी काम केलेलं आहे ते वंचित आघाडी त्यांच्या सोबत राहणार आहे. मित्र हो, अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करत आहेत. पण या लॉकडाऊनमध्ये वंचित बहुजन आघाडी या प्रत्येक माणसाचं काम, या प्रत्येक माणसाला जगवण्याचं काम केलेलं आहे. तर इथला सुशिक्षित बेकार जगला तर इथला भारत जगेल, येणारा भारत का जगेल. म्हणून त्याला आमच्या ज्या मागण्या आहेत त्या सर्वशी मागण्या आहेत. मित्र हो, आमचं असं म्हणणं आहे की सुशिक्षित बेकारांना 5,000चा भत्ता झाला पाहिजे आणि बँकांमध्ये जे लोन मिळणार आहे ते विना तारण मिळालं पाहिजे. कारण आम्हाला तारणच नाही, अरे आम्हाला तारण हार नाही म्हणून तर आमचं चालू आहे. तर विना तारण आम्हाला लोन दिलं पाहिजे. MIDC मध्ये सरकार म्हणते की तुम्ही नोकऱ्या नाही आहेत, नोकऱ्याचं खाजगीकरण टाकलंय. अरे आम्हाला जागा तर करून द्या पोट भरण्यासाठी, म्हणून MIDC मध्ये आम्हाला जागा उपलब्ध करून दिली पाहिजे, अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत. पण इथली MIDC हे प्रत्येक माणसाच्या नावावर 1 वर्षाच्या आधी ते प्लॉट विक्री केलेले आहेत. तर 10 वर्षानंतर जर प्लॉटची त्या उद्योगधंदा नाही सुरू झाला तर दुसऱ्याला तो प्लॉट अलॉट करणारा केलं पाहिजे. आणि वंचित आघाडी यापुढं हे प्रमुख आंदोलन करून इथलं देगलूरची MIDC आहे त्या MIDC मध्ये आम्हाला जागा मिळाली पाहिजे, जेणेकरून आमचा आम्ही व्यवसाय सुरू करू. अशा प्रमुख मागण्या घेऊन आम्ही सरकारला जागा करण्यासाठी आणि मुंडन करून आम्ही सरकारचा निषेध करण्यासाठी आणि इथला तरुण जगला पाहिजे, इथला सुशिक्षित बेकार जगला पाहिजे, बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे काम करणार आहोत. तर सर्व तरुण मंडळीने याच्यामध्ये साथ राहून आपण सरकारचा निषेध करावा, मुंडन करावं आणि सरकारचं लक्ष या प्रश्नाकडे वेधावं, अशीच आमची भूमिका राहिलेली आहे. म्हणून आमचा हा प्रपंच आहे. परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही हार घालून हा आंदोलनाची सुरुवात करतायत. आता अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला हार घालून इथल्या विचाराची सारी माणसं मोठ साळी माळी कुदळी तांबुळी कुस्ती ही माणसाची मोठ बांधून या सरकारला जागा करण्याचं काम आम्ही करणार आहोत. त्याबद्दल मी आमच्या पत्रकार मित्राचे आभार मानून इथं थांबतो. जय हिंद, जय भारत, जय भीम. सर, स्किल इंडिया जे आहे ते तरुण रोजगार मिळवून देण्याचे प्रयत्न सरकारचं चालू आहे, तर या अनुषंगाने काय सांगता? नाही, स्किल इंडिया हे सामान्य माणसापर्यंत येत नाही. स्किल इंडिया, स्टार्टअप इंडिया हे उद्योगपतीसाठी हे शब्द जे आहेत हे गोलमाल शब्द करून आमची वाट लावणार आहेत. मला सांगा, जर स्किल इंडिया, स्टार्टअप इंडिया तर किती लोकांना रोजगार मिळाला? हे फक्त जाहिरातीवर कोट्यवधी खर्च करण्यापेक्षा अरे जाहिरातीचा खर्च खऱ्या अर्थानं तुम्ही सुशिक्षित बेकारांना द्या, तो सुधरेल. तर ह्या जाहिराती आहेत, या फसव्या जाहिराती आहेत, या सामान्य माणसाला सुशिक्षित बेकारांना याचा काहीच फायदा होत नाही. खऱ्या अर्थानं जे उद्योगपती आहेत त्यांना मात्र याचा फायदा होतो आहे, असं आमचं म्हणणं आहे.